हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे स्टोक्स लॉ, स्टोक्सची विस्कॉसिटी. बिफोर गोइंग टू दॅट, इथे आपली एक छोटीशी गडबड झाली आहे. इथे आपण 1/dv/dy घेतलेलं आहे. dv/dy चे युनिट जे आहे ते पर सेकंद आहे, म्हणजे इथे जे आहे हे 1/s आहे, सेकंद. सो ईटाचं युनिट होणार आहे आपलं न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. बोलण्याच्या नादात जर उलट झालं तर हे करेक्ट करून घ्यायचं आहे, बरोबर. आता आपण जाऊया स्टोक्स लॉ मध्ये. आता स्टोक्स लॉ ची जी विस्कॉसिटीची कन्सेप्ट आहे ती थोडीशी वेगळी आहे न्यूटन्सच्या कन्सेप्ट पेक्षा. आपण एक प्रॅक्टिकल लाईफ मध्ये किंवा डेली लाईफ मध्ये काही इन्सिडेंसेस बघत असतो. फॉर एक्झाम्पल, पाऊस पडताना पावसाचा थेंब हवेतून खाली येत असतो, किंवा आपण जेव्हा स्विमिंग टँक मध्ये किंवा पाण्यामध्ये डाइव्ह करतो, बरोबर, त्यावेळी आपण एक आर्किमिडीजचं प्रिन्सिपल एक्सपिरियन्स करतो, दॅट इज लॉ ऑफ फ्लोटिंग. म्हणजे तिथे आपल्याला बॉयंट फोर्स ढकलत असतो. सेकंडरी आपल्याला खाली जाताना अजून एक फोर्स अपोज करतो, दॅट इज ड्रॅगिंग फोर्स. तो आहे विस्कस ड्रॅगिंग फोर्स. सो स्टोक्सनी त्याची जी कन्सेप्ट आहे ती वापरताना ह्या कन्सेप्ट वरती विचार केला. न्यूटननी त्याची विस्कॉसिटीची कन्सेप्ट डिस्क्राइब करताना त्यांनी मोशनचा विचार केला, टू लेयर्स, रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लेयर्स ऑफ लिक्विड. इथे सुद्धा रिलेटिव्ह मोशन आहे, पण इथे लेयर्स ऑफ लिक्विड मध्ये रिलेटिव्ह मोशन नसून वन ड्रॉप मूव्हिंग इन अनदर फ्लुइड. बरं, आपण उलट पण बघतो, पेप्सीची बाटलीचं झाकण उघडलं की आपण गॅस इव्हॉल्व होतो. सो गॅसचा ड्रॉप तो वरती येतोय, बरोबर, तिथे पण विस्कॉसिटी आहे, बरोबर. पॅराशूटने तुम्ही खाली येत आहात, तिथे पण विस्कॉसिटी आहे. सो इथे काय आहे, दोन मोशन मधला फरक लक्षात येतोय. न्यूटन्स लॉ मध्ये आपण रिलेटिव्ह मोशन, स्लाइडिंग मोशन विचारात घेतली. इथे काय आहे, एक स्टेशनरी आहे, दुसरा मूव्हिंग आहे, त्याचा अर्थच आहे. पण कसं आहे, तर तो त्या लिक्विड मध्ये ड्राउंड आहे, बरोबर, किंवा इमर्स्ड आहे. तो इमर्स्ड असताना काय होतं, बरोबर, त्याचा विचार करायचा. सो स्टोक्सने पहिले एम्पिरिकली हा फॉर्म्युला डिराइव्ह केला. तो म्हणतो that force is directly proportional to radius of that drop. Radius of the drop. Okay? Force is directly proportional to radius of the drop. Second thing, force is directly proportional to the velocity of the drop. म्हणजे ज्या velocity the drop fall होणार आहे, velocity of the drop. Third factor, force is directly proportional to coefficient of viscosity of the fluid. जो ड्रॉप आहे त्याची विस्कॉसिटी नाही, तो ज्या फ्लुइड मध्ये पडतोय, म्हणजे एअर मध्ये पावसाचा थेंब खाली येतोय ऍटमॉस्फिअर मधून, तर विस्कॉसिटी कोणाची येणार, एअरची येणार, पाण्याच्या थेंबाची नाही. रेडियस कोणाची येणार, पाण्याच्या थेंबाची येणार, वॉटर ड्रॉपलेट. वेलोसिटी कोणाची येणार, वॉटर ड्रॉपलेटची, नॉट एअर. क्लियर. आणि एम्पिरिकली, आता एम्पिरिकली म्हणजे काय, तर एखादा फॉर्म्युला जेव्हा कोणत्याही मॅथमॅटिकल मेथडनी डिराइव्ह केला जात नाही, पण तो एक्सपेरिमेंटली होल्ड होतो, म्हणजे करेक्ट असतो, तो अनेक ठिकाणी वापरून 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 सुद्धा तेच रिझल्ट देत असतो, त्यावेळी त्या फॉर्म्युलाला म्हणतात एम्पिरिकल फॉर्म्युला, की जो मॅथमॅटिकली डिराइव्ह नाही झालेला. पण या केस मध्ये आपण दुसरा एक कन्सेप्ट मॅथमॅटिकली डिराइव्ह करणार आहोत. ओके. सो या तीन फॅक्टर वरती हा डिपेंड आहे. मग एक कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्याच्या एक्सपेरिमेंट मधून आला, आणि मग हा फॉर्म्युला तयार झाला या पद्धतीने, 6π∗rv. 6π∗rv, radius of the droplet, velocity of the droplet, coefficient of viscosity of the fluid in which the drop is moving. 6π is the constant. So this is what Stokes law. या स्टोक्स लॉ ने जी विस्कॉसिटी मिळते, इट इज समवॉट डिफरंट दॅन द विस्कॉसिटी गॉट बाय न्यूटन्स लॉ. त्या दोघांमध्ये थोडासा फरक झाला, बरोबर. हा फरक आता आपल्याला विचारत नाही घ्यायचा आहे, बरोबर. आपलं कॉन्सन्ट्रेशन आता आहे की आपल्याला स्टोक्सच्या एक्सपेरिमेंट वरनं ईटा डिराइव्ह करायचं आहे. क्लियर. ओके. सो तयारीचा सेटअप बघू, की माझ्याकडे एक जार आहे,
या जारमध्ये एक लिक्विड आहे, लिक्विडची लेवल नेहमी इंजिनिअरिंग मध्ये अशा पद्धतीने दाखवतात, त्याचा डॉट 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 मारून बसण्यापेक्षा याच्यात एक बॉल, स्फेरिकल बॉल फ्रीली फॉल होतोय, म्हणजे मी वरतून इथून ड्रॉप केला आणि तो फ्रीली फॉल होतोय. ओके. आता नेहमीप्रमाणे फिजिक्स म्हटलं की फिजिक्स मध्ये काय असतं, माझं नेहमीचं आवडतं वाक्य फोर्स, वर्क, एनर्जी, नथिंग एल्स. बरोबर. आपण सगळं फोर्सच अनालिसिस करतोय बघा. याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस कोणते कोणते? फर्स्ट ऑलवेज mg वेट. सेकंड कोणता? आर्किमिडीजचा ab बॉयंट फोर्स. आणि थर्ड तिसरा फोर्स कोणता? विस्कस फोर्स, त्याला मी म्हणतो Fv. दुसऱ्या काय नाव वेगळी असू शकतात. 3 फोर्सेस आहेत. आता ज्या वेळी हे तीनही फोर्स एकमेकांना बॅलन्स होतील, बरोबर, तेव्हा ऍक्सेलरेशन काय असेल? आपलं डी एलिमेंटचं प्रिन्सिपल आठवा. नेट रिझल्टंट फोर्स विल बी इक्वल टू इनर्शियल फोर्स म्हणजे ऍक्सेलरेशन. म्हणजे आता या केस मध्ये हा बॉल समजा खालीच जातोय तर मोशन डाऊनवर्ड असेल ना, म्हणजे याचा इनर्शियल फोर्स मी बाहेर दाखवतो, हा असेल ma मास ऑफ द ऑब्जेक्ट इनटू ऍक्सेलरेशन. पण हे दोन अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स जेव्हा बॅलन्स्ड असतील त्यावेळी काय होईल? नेट ऍक्सेलरेशन विल बी 0. पण हा बॉल तर वरतून खाली येतोय ना, त्याच्यावरती पहिले ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे. इथे आतमध्ये आल्यानंतर हे जे दोन रेझिस्टिव्ह फोर्सेस आहेत हे काय करणार आहेत? हळूहळू त्याच्या मोशनला अपोज करतायत. रेझिस्टन्स टू मोशन, रेझिस्टन्स टू फ्लो, विस्कोसिटी, बरोबर, ते अपोज करतायत. त्या अपोजिशनमुळे अशी कंडिशन तयार झाली की डाऊनवर्ड ऍक्सेलरेशन इज इक्वल टू अपवर्ड ऍक्सेलरेशन. नाउ द नेट ऍक्सेलरेशन बिकम्स 0. केव्हा तयार होईल? when the addition of these two forces, buoyant force and viscous force, is equal to weight of the drop. In that case the acceleration will be 0 किंवा का? no resultant force. Resultant force becomes 0, therefore acceleration becomes 0. acceleration 0 याचा अर्थ मोशन थांबली का? नाही थांबली. acceleration 0 झालं याचा अर्थ velocity constant झाली. सो कोणताही ड्रॉप जेव्हा एखाद्या फ्लुइड मध्ये येतो तेव्हा पहिले सुरुवातीला त्याची वेलोसिटी असणार आहे समथिंग, हळूहळू हळू ती वेलोसिटी कमी होते. आफ्टरवर्ड्स इट मूव्स विथ सम कॉन्स्टंट वेलोसिटी. इट मूव्स विथ सम कॉन्स्टंट वेलोसिटी. दॅट वेलोसिटी इज कॉल्ड एज टर्मिनल वेलोसिटी. की जिथे ती टर्मिनेट झाली म्हणजे चेंज इन वेलोसिटी थांबला आणि वेलोसिटी कॉन्स्टंट झाली. ओके. सो ती ही वेलोसिटी आहे. आपल्याला ही वेलोसिटी ती मिळणार आहे, बरोबर. त्यामुळे स्टोक्सच्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी असंच केलं. 2-3 टेस्ट ट्यूब होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी ऑइल फिलअप केलं, बरोबर, आणि ड्रॉपलेट टाकले आणि त्यांनी चेक करून पाहिलं की कधी तो वेलोसिटी कॉन्स्टंट होते. त्यामुळे एक उंच टेस्ट ट्यूब तुम्हाला घ्यायला लागेल आणि मग त्याच्यात तो ड्रॉपलेट टाकल्यानंतर त्याला मार्किंग करून टाइम स्लॉट वाईज तुम्हाला चेक करायला लागेल की कोणत्या पोझिशन मध्ये तो कॉन्स्टंट वेलोसिटीने येतोय. ज्यावेळी त्याची कॉन्स्टंट वेलोसिटी अटेन होईल त्यावेळी हे जे सगळे इक्वेशन आहेत हे व्हॅल्यू होतील. तोपर्यंत होणार नाही, कारण की आपण रिझल्टंट फोर्स 0 कन्सिडर करतोय, ma 0 कन्सिडर करतोय. म्हणजे क्लिअर? हे या डेरिव्हेशनच्या मागचं बेसिक आहे ऍक्च्युअली. म्हणजे काय झालं? बेसिक पहिले टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स, बरोबर. मग अपवर्ड फोर्स मध्ये कोण कोण आहेत? buoyant force plus viscous force equal to mg. आता मागे डेन्सिटीच्या वेळी आपण buoyant फोर्सचं कॅल्क्युलेशन शिकलेलं आहे. लक्षात असेल तुमच्या किंवा माझा डेन्सिटीचा व्हिडिओ पुन्हा एकदा चेक करा, हो. त्यामुळे आपण पहिले हे फोर्स सेपरेटली लिहू. Fp चा फोर्स कसा मिळतो? वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड, बरोबर. या लिक्विडची डेन्सिटी सिग्मा आहे असं कन्सिडर करू आणि या आपल्या बॉलची डेन्सिटी रो आहे कन्सिडर करू. लिक्विडची डेन्सिटी सिग्मा म्हणजे ज्या फ्लुइड मध्ये येतो त्याची डेन्सिटी सिग्मा आणि जो ड्रॉपलेट आहे त्याची डेन्सिटी रो, बरोबर. आता Fp, पहिले Fp काय येईल आपल्याला? वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड, बरोबर. आता वेट ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड मध्ये व्हॉल्यूम ऑफ लिक्विड डिस्प्लेस्ड किती असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ बॉल
त्यामुळे ते येईल आपलं 4/3 पाय आर क्यूब आर रेडियस ऑफ द बॉल मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड काय घेतली आपण सिग्मा आणि वेट आहे त्यामुळे इनटू जी मास इनटू जी बरोबर. एफबी कळला. पुढे विस्कस फोर्स आपण डिफाइन केला आपण 6 पाय ईटा आर व्ही. ओके 6 पाय ईटा आर व्ही. नेट काय आता पुढचा थर्ड फोर्स कोणता आहे एमजी कसा मिळणार आहे याच पद्धतीने व्हॉल्यूम ऑफ बॉल किती 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ द बॉल 4/3 पाय आर क्यूब. क्लियर. पुढे व्हॉल्यूम झालं मल्टीप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ द बॉल काय रो मल्टीप्लाइड बाय जी. आता इक्वेशन मध्ये लिहूया 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी प्लस 6 पाय ईटा आर व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी. आता आपला एम काय आहे आपल्याला ईटा किंवा व्ही डिफाइन करायचं आहे बरोबर. त्यामुळे त्याला सेपरेट व्हावं. मग आपण असं लिहू पहिले पाय सिंगल कॅन्सल होईल का बघा सिंपल मध्ये करून टाकू आधी पाय कॅन्सल झाला. ओके आर कॅन्सल होईल का होईल ना. इथे काय झालं स्क्वेअर इथला आर्म निघून गेला इथे काय झालं स्क्वेअर सगळीकडे आर्म डिवाइड करून टाकलं. आता पुढे जाऊ 6 ईटा व्ही इक्वल टू हे तिकडे गेलं कॉमन काय काय असणार आहे 4/3 पाय आधीच निघून गेलाय जी आर स्क्वेअर जी इथे पण आर स्क्वेअर इथे पण आर स्क्वेअर आहे बरोबर. आर स्क्वेअर जी इनटू ब्रॅकेट इथे कोण आहे रो मायनस सिग्मा. इज इट क्लियर. ओके पुढे आपल्याला कोण हवाय ईटा. इथे अजून काय होईल बघा 2 ने डिवाइड होईल ना 3 2. सो ईटा विल बी इक्वल टू 2/9. पुढे आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा डिवाइडेड बाय व्ही. क्लियर. सो ही स्टोक्सनी काढलेली विस्कॉसिटी मगाशी न्यूटन्स लॉ ने आलेली विस्कॉसिटी होती समथिंग डिफरंट दॅन स्टोक्स. आता ही स्टोक्सनी काढलेली विस्कॉसिटी. इथे तुम्ही वेलोसिटी मोजायची असेल टर्मिनल वेलोसिटी ती इकडे ऍड करायची. हा तिकडे जाईल ईटा डिवाइडेड बाय ईटा बरोबर. याचा ऍप्लिकेशन कुठे होईल याचा ऍप्लिकेशन होईल व्हेन एनीथिंग इज फॉलिंग थ्रू लिक्विड. आता मी जे स्फेरिकल बॉल कन्सिडर केलं तर समजायला सोपं इक्वेशन डिराइव्ह करायला सोपं. तिथे कोणताही ऑब्जेक्ट असेल एनी शेप त्या एनी शेप मध्ये तुमचा हा फक्त बदलणार आहे. त्याने स्फेरिकल ड्रॉप साठी कन्सिडर केलेलं आहे त्याने फक्त ड्रॉप साठी कन्सिडर केलंय. ऑब्जेक्ट बदलला तर हे बदलणार आहे इक्वेशन बदलणार. आपला फोकस आता 12वी मध्ये इवन जेई नीट सगळीकडे तुम्हाला स्फेरिकल ड्रॉप पुरतच मर्यादित असणार आहे. पुढच्याच तुम्हाला करायचं असेल तर करून बघू शकता. क्यूब घेऊन बघू शकता पॅरालोपाइट घेऊन बघू शकता. तुम्ही तयार करून बघा काय होईल. क्लियर. सो याच्यानुसार तुम्हाला शेवटी इथेच इक्वेट करायचं आहे. हा एम्पिरिकल फॉर्म्युला मात्र बदलेल तो स्टोक्सला जाऊन विचारायला लागेल अदर ऑब्जेक्ट साठी काय. सो ते आता नको शिरायला आता एवढंच लक्षात ठेवा. सो ही जी विस्कॉसिटी मिळाली याचं युनिट वापरलं जाणार स्टोक्स किंवा सेंटी स्टोक्स. जसं तिथे पॉइस आणि सेंटी पॉइस होतं या केस मध्ये युनिट वापरलं जातं स्टोक्स किंवा सेंटी स्टोक्स. युनिट तयार करायचंय इथून आपण करूया. कसं तयार होईल बघूया. आर स्क्वेअर म्हणजे कोण आला मीटर स्क्वेअर. जी कोण आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. डेन्सिटीचं युनिट काय केजी पर मीटर क्यूब डिवाइडेड बाय v आहे. सो इनटू 1 मीटर पर सेकंड. आता सिंप्लिफाय करा. इथे वरती मीटर क्यूब आहे खालचा मीटर क्यूब गेला बरोबर. पुढे हा सेकंड आणि स्क्वेअर हा गेला. सो काय आलं युनिट तुमचं केजी डिवाइडेड बाय मीटर सेकंड. मग युनिट काय होतं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर याला पण आपण सिंप्लिफाय करू शकतो का बघा. न्यूटनचं युनिट आपण केजी आणि मीटर मध्ये आलो तर काय होतं
mass into acceleration kg meter per second square, so kg meter divided by second square into second आणि divided by meter square. काय झालं बघा, काय झालं युनिट kg per मीटर सेकंड, दोन्ही सेम आहेत ना? म्हणजे क्लियर? हे प्रत्येक वेळी मी तुम्हाला डायमेन्शन दाखवत जाणार आहे. का दाखवत जाणार आहे? हा डायमेन्शन अनालिसिसचाच प्रकार आहे. मी युनिट क्रॉस चेक करतोय. का दोघांची युनिट सारखी यायलाच पाहिजे, कारण ती प्रॉपर्टी एकच आहे. स्टोक्सनी तिला वेगळ्या पद्धतीने डिराइव्ह केली, न्यूटननी वेगळ्या पद्धतीने डिराइव्ह केली. न्यूटननी डिराइव्ह करतानाची कन्सेप्ट एनी प्लेट्स किंवा रेक्टँग्युलर फॉर्म असा होता. स्टोक्स मध्ये ड्रॉप फॉलिंग थ्रू फ्लुइड होता. दोन्ही रिलेटिव्ह मोशन आहेत, दोघांमध्ये फरक आहे. स्लाइडिंग आहे, याच्यात पण स्लाइडिंगच आहे, पण याच्यात काय आहे, ड्रॉप फॉलिंग थ्रू अनदर फ्लुइड. आणि त्याच्यामध्ये काय होतं, द फ्लुइड इज बिटवीन टू प्लेट्स. बरोबर? याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन बदलतात. जिथे आपण लुब्रिकेशन करतो, लुब्रिकेशन म्हणजे टू रिड्यूस द फ्रिक्शन, दोन सरफेस मधलं लुब्रिकेशन आपण ऑइल टाकून लुब्रिकेशन करतो, फ्रिक्शन कमी करतो. तिथे आपल्याला न्यूटन्स लॉचा विचार करावा लागतो, तिथे शिअर स्ट्रेसचा विचार करायचा. आणि हे केव्हा वापरायचं, जेव्हा तुम्हाला एखाद्या फ्लुइड मधनं जायचं आहे. म्हणजे एखादी स्पीड बोट आहे, वॉटर बोट किंवा शिप आहे, ते शिप जेव्हा पाण्यामधून जाणार आहे तेव्हा त्याचा ड्रॅगिंग फोर्स लाईक विस्कोसिटी हे अर्थात वेगळं आहे, त्याच्यामध्ये फॉलिंग नाहीये. मग स्विमिंग करताना, डायव्हिंग करताना खाली डायव्ह मारतोय आपण, त्यावेळी तुम्हाला हा वापरला. सो दोघांची ऍप्लिकेशन वेगवेगळी आहे. बरोबर? याच्या लक्षात अजून एक छोटीशी टर्म जिला म्हणतात विस्कोसिटी इंडेक्स. हा विस्कोसिटी इंडेक्स म्हणजे चेंज इन विस्कोसिटी ड्यू टू टेम्परेचर. काय होईल टेम्परेचरमुळे? मगाशी मी मॉलिक्युलर थिअरी सांगितली तुम्हाला विस्कोसिटीची. काय सांगितली? द इंटरमॉलिक्युलर फोर्स, दॅट इज व्हॉट विस्कोसिटी. आता टेम्परेचर वाढलं की कोणतेही फ्लुइड आहे ते एक्सपांड होणार आहे, म्हणजे मॉलिक्युल्स एकमेकांपासून लांब जाणार आहेत. लांब गेल्यामुळे बट नॅचरली त्यातले इंटरलॉकिंग फोर्सेस जे आहेत ते कमी होणार. सो विस्कोसिटी ऑलवेज डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. विस्कोसिटी ऑलवेज डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. क्लियर? सो विस्कोसिटी डिक्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर. So the change in viscosity with respect to temperature is called viscosity index. इथे लक्षात viscosity index. तुम्ही बघता बघा हिवाळ्यामध्ये आपलं कोकोनट ऑइल थिजतं म्हणजे घट्ट होतं ना, टेम्परेचर कमी झालं विस्कॉसिटी वाढली, ते फ्लो होत नाही, त्याला आपण गरम केलं की फ्लो व्हायला लागतं. तसं इंडस्ट्रीमध्ये फर्नेस ऑइल नावाचं फ्युएल वापरतात, हे खूप थिक असतं. सो तिथे आपल्याला त्याला गरम केल्याशिवाय वापरता येत नाही. तसंच आपल्या घरातला एक एक्सपिरियन्स असतो, उन्हाळ्यामध्ये आपली दारू करतात का करतात? कारण त्याच्यामध्ये जे बिजागिरीमध्ये आपण तेल टाकलेलं असतं ना हिंजेस मध्ये, त्याची विस्कोसिटी कमी होते आणि मग ते त्याच्यात राहत नाही, नीट निघून जातं, पातळ होतं. बरोबर? त्यामुळे लुब्रिकेशन करताना दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी विस्कोसिटी. तसंच फ्युएल वापरताना पण व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी विस्कोसिटी. हिमालयामध्ये किंवा कोल्ड कंट्रीज मध्ये गाड्यांना हीटर देतात. का देतात? कारण जेव्हा ते फ्युएल आपल्याला वापरायचं आहे, गाडी चालू करतोय, त्यावेळी त्याची एक विस्कोसिटी फ्लोएबिलिटी असली पाहिजे ना, नाहीतर ते फ्लो होणार नाही, इंजिन मध्ये जाणार नाही. म्हणजे तिथे पण आपल्याला लो विस्कोसिटी इंडेक्स फ्युएल वापरायला लागेल. लुब्रिकेशन साठी पण लो विस्कोसिटी इंडेक्स असणारं फ्लुइड वापरायला लागेल. त्यामुळे दिस प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ फ्युएल्स, इन केस ऑफ लुब्रिकंट्स, ऑइल्स जिथे आपण वापरतोय. ब्रेकिंग मध्ये पण बघा, कोल्ड रिजन मध्ये गेलं, ब्रेकिंगचं ऑइल खूप घट्ट झालंय, जाम त्याला एनर्जी लागते, तुम्ही ब्रेकिंग नीट होणार नाही गाडीचं. म्हणजे तिथे आपल्याला ऑइल असं सिलेक्ट करायला पाहिजे की ज्याची विस्कोसिटी फार डिफर होत नाही बिकॉज ऑफ चेंजिंग टेम्परेचर. सो लो विस्कोसिटी इंडेक्स. तिथे लक्षात आपण ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आता शिकतोय फिजिक्स मध्ये, त्याची ऍप्लिकेशन्स खूप वाईड आहेत, ही समजून घ्या, म्हणजे मग फिजिक्स शिकायला इंटरेस्ट येईल. ओके, थँक्यू.